नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या 1 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही आपल्या रूममध्ये असते तेव्हा राजश्री तेथे येते। तेव्हा सिंधू ही राजश्रीला म्हणत असते की आई, मला मधुताईंवर थोडासा सुद्धा विश्वास नाही, पण एकदा मधुताईंवर ही ट्रीटमेंट कशी झाली, कारण डॉक्टर ही ट्रीटमेंट करण्यासाठी का तयार झाले हे सत्य मला शोधायचे। आणि जे काही राधा आहे तिने मला तसं ऑलरेडी सर्व काही सांगितलेले आहे, पण बाळ 9 महिने जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी शांतच राहणार। तेव्हा राजश्री सुद्धा ही सिंधूला समजावते आणि आपल्या बाळाचा प्रश्न आहे त्यामुळे तू सध्या काहीच म्हणू नको। तर सिंधू म्हणत असते की हो, मधुताई हे मुद्दाम राघवच्या जवळ येण्यासाठी हे नाटक करतात आणि मी पूर्णपणे त्यांचे ते नाटक ओळखलेले आहे, म्हणून त्या राघवबरोबर एकांत साधण्यासाठी काही ना काही प्लॅन हे करत असतात। मात्र मी त्यांचा कोणताही प्लॅन हा सक्सेस होऊन देणार नाही, म्हणजे राघव जवळ हे मधुला येऊनच देणार नाही। मधुताईंची कोणतीही काळजी घेण्यासाठी मला कितीही काटकसर आणि तारेवरची कसर जरी करावी लागली तरी मी ती करण्यासाठी तयार आहे। तेव्हा सिंधू ही रात्रंदिवस जागून आणि ही मधुची काळजी करत असते आणि काळजी सुद्धा घेत असते, पण मधुला काही ते देखवत नसते आणि तिला वाटत असते की मी राघवच्या जवळ येण्यासाठी हा गर्भाची प्रोसिजर सुद्धा आहे ती मी घेतली आणि बाळपणाच्या सर्व काळा मी सोसायला तयार झाल्या केवळ राघवसाठी। मला या बाळाचं काही घेणं देणं नाही, पण राघवच्या जवळ येण्यासाठी मला हे नाटक करावे लागते आणि तो त्राससुद्धा मी सहन करते। पण ही सिंधू मात्र मला काही राघवच्या जवळ जाऊन देत नाही। त्यामुळे मधु एक प्लॅन करते आणि तिला वाटत असते की मी जर काकूंना म्हटले की मला जरा अस्वस्थ वाटते आणि असे वाटते की हॉस्पिटलमध्ये जाऊन यावे, तेव्हा मला राघवबरोबर जाता येईल, म्हणून ती एक प्लॅन करते। तेव्हा मधु ही सिंधूसमोर राघवला म्हणत असते की मला रात्री झोप लागत नाही आणि जरा अस्वस्थ झाल्यासारखे वाटते, त्यामुळे मला तू हॉस्पिटलला घेऊन जाशील का? तर सिंधू म्हणते की मधुताई, मी आहे ना इतकी मोठी डॉक्टर घरामध्ये आणि राघव सरांना ऑलरेडी ऑफिसला जायचं आणि उशीरसुद्धा होतो आणि ऑफिसमध्ये असताना त्यांना खूप कामंसुद्धा आहे, त्यामुळे त्यांना घाईने जावे लागणार आणि तुम्हाला जर हॉस्पिटलला यायचेच असेल तर मी घेऊन जाते तुम्हाला हॉस्पिटलला। तर मधुला काही हे देखवत नाही आणि मधु काहीच बोलत नाही। तेव्हा सिंधू ही राजश्रीला म्हणत असते की बघितले का आई, राघव सरांबरोबर जाण्यासाठी मधुताईंचा हा तिसरा प्लॅन आणि आता हा प्लॅन मी सक्सेस होऊन देणार नाही। सिंधू म्हणत असते की मधुताई, तुम्हाला काय असा त्रास होतो तो मला सांगा। तर मधु म्हणत असते की नाही, मला तुझ्याबरोबर हे शेअर करण्यासाठी अनकम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे तू तुझ्या हॉस्पिटलला निघून जा आणि तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी राघवबरोबर जाते आणि राघवसुद्धा या बाळाचे बाप आहे, त्यामुळे ते माझ्याबरोबर आल्याने काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तर काकू म्हणते का नाही, राघव तुझ्याबरोबर नक्की येईल। तेव्हा राघव म्हणतो की मधु तू अपॉइंटमेंट घे, मी लगेच तुझ्याबरोबर येतो। तर लगेच मधुला वाटत असते की सिंधू आता माझ्याबरोबर येईल, म्हणून मधु ही आपली फाईल घेते आणि सिंधूला एका तिच्या रूममध्ये सिंधू ही आवरत असते आणि ती बाहेरून कडी लावून घेते आणि दरवाजा पॅक झाल्यानंतर मधु ही राघवबरोबर हॉस्पिटलला जायला निघते। राघव म्हणतो की सिंधू कुठे आहे? तर मधु म्हणते की ती हॉस्पिटलला निघून गेली असे मुद्दाम ती खोटे सांगते। त्यानंतर इकडे सिंधू ही आवरून आपल्या रूमच्या बाहेर यायला लागते, पण दरवाजा बाहेरून हा लावलेला असतो, त्यामुळे सिंधूला समजते की हा सर्व प्लॅन मधुताईंचा आहे आणि केवळ राघवबरोबर एकटी हॉस्पिटलला जाण्यासाठी त्यांनी हे नाटक केले। पण मधुताईंचा हा प्लॅन मला सक्सेस होऊन द्यायचा नाही, म्हणून सिंधू एक तिथून तार घेते आणि त्या तारेने ती आपली बाहेरची जी काही कडी असते ते उघडण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी सिंधू ही बाहेर येतेच। तर राघव आणि मधु हे हॉस्पिटलला येतात, तर सिंधू ही मागून लगेच ऐनवेळेस तेथे येऊन टपकते। तर राघव तिची वाटच बघत असतो। राघव म्हणत असतो की सिंधू आल्याशिवाय अजून कोणतीही ट्रीटमेंट होणार नाही। तर मधुचा खूप असा जळफळाट होत असतो आणि तो सिंधूचीच वाट बघत असतो आणि ऐनवेळेस तिथे सिंधू येऊन पोहोचते। राघव म्हणतो की सिंधू तू आलीस? सिंधू म्हणत असते की माझ्या बाळाचे आज चेकअप आहे, मग मी आले नाही मग कसे होणार? तर सिंधू म्हणत असते की चला आता अपॉइंटमेंटसाठी उशीर होतोय। तर राघव, सिंधू आणि मधु हे आतमध्ये जायला लागतात। तर सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही येथेच थांबा, मी मधुताईंबरोबर आतमध्ये जाते। तर मधु म्हणत असते की राघव का येऊ शकत नाही? तर लगेच सिंधू म्हणते की राघव सर जर येथे थांबले तर तुमचे चेकअप हे पटकनी आणि सोप्या पद्धतीने लगेच होईल।
मधू म्हणत असते की राघव या मुलाचा बाप आहे, मग त्या नात्याने तो आतमध्ये येऊ शकतो ना. तर लगेच सिंधू म्हणते की ते या मुलाचे बाप आहे आणि मी मुलाची आई, पण ते तुमचे पती तर म्हणजे नवरा तर नाही ना. राघव सर माझा नवरा आहे, त्यामुळे आपण अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत हॉस्पिटलला. तर ते ऐकून मधूचा आणखीनच तीळ मात्र जळहळत होतो. तर लगेच राघव म्हणतो की सिंधू योग्य बोलते आणि मी बाहेर तुमची वेट करतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि डॉक्टरांना भेटून लवकर बाहेर या. तर सिंधू आणि मधू ह्या आतमध्ये येतात. डॉक्टर म्हणतात की मधू काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला. तर सिंधू सांगते की या आमच्या बाळाची आई होणार. तर लगेच मधू म्हणत असते की माझ्या पायांची खूप अशी जळजळ होत असते आणि पाय खूप दुखतात आणि सकाळी सकाळी मला असे खूप थकल्यासारखे वाटते. तर सिंधू लगेच त्यावरील उपाय डॉक्टरांच्या आदेश सांगून मोकळी होते. डॉक्टर विचारतात की सिंधू तुम्हाला इतकं माहिती कसे. तर लगेच सिंधू सांगते की मी सुद्धा एक डॉक्टर आहे. तेव्हा डॉक्टर सिंधूवर खुश होतात आणि मधूला चेकअपसाठी घेऊन जातात. तर सिंधू विचार करत असते की मधुताई येत्या 9 महिन्यापर्यंत काही ना काही त्यांची खेळी खेळतच राहणार, पण मी यांना कसे आडू, कारण राघवजवळ मला यांना येऊन द्यायचे नाही आणि यांचा कोणताही प्लॅन मला सक्सेस होऊन द्यायचा नाही. म्हणून सिंधू देवाला नमस्कार करते आणि देवप्पा माझी नक्की मदत कर. तेव्हा मधू मात्र ते डॉक्टरांना म्हणत असते की तुमचा नंबर प्लीज मला द्या, कारण काही माहिती जर अचानक मला त्याची गरज लागली तर मी तुम्हाला कॉल करू शकते. डॉक्टर म्हणतात की तुमच्या घरामध्ये इतके मोठे डॉक्टर आहे तरीसुद्धा तुम्हाला माझी का गरज लागली. तर मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि खरंच डॉक्टर म्हणतात की हे जे काही बाळ आहे ते खूप नशिबान आहे, कारण त्याची आई एक खूप छान अशी मोठी डॉक्टर आहे. तर ते ऐकून तिचा आणखीनच तीळ मात्र जळफळाट होत असतो आणि राघव मात्र सिंधूकडे बघून खुश होऊन हसू लागतो. तेव्हा मधू घरी येते आणि काकूला सांगत असते की सिंधू माझ्या अगोदर तेथे हॉस्पिटलला पोहोचली. तर लगेच रेश्मा म्हणते की सिंधू तर या बाळाची खरी आई आहे, त्यामुळे त्यांचा पूर्ण हक्क आहे तुमच्याबरोबर येण्याचा. तर लगेच मधू म्हणत असते की सिंधूने केले तरी काय, अंश दिल्याशिवाय तिने ब्रीज दिले आणि मी तर 9 महिने या बाळाचा पूर्ण त्रास काढणार. तर लगेच सिंधू ते सर्व ऐकते आणि सिंधू ही मधूला सर्वांसमोर म्हणते की मी तुम्हाला ही जबाबदारी स्वतः घेण्यासाठी सांगितली नव्हती, तुम्ही ही जबाबदारी घेण्यासाठी काय काय कारस्थान केले हे सर्व मला माहिती आहे. तर मधूचे आणखीनच होश उडतात. मधू म्हणत असते की डॉक्टरांनी किती सांगितले तरी माझा सिंधूवर विश्वास नाही, त्यामुळे मला माझ्या बाळाला असुरक्षित नाही ठेवायचे, त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरची मी ही गरज घेणार. तर लगेच सिंधू म्हणत असते की मधुताई हे काय बोलता, जे काही बाळ आहे ना ते माझे आहे, हे कान लक्षात ठेवून चांगले तुम्ही ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याचे जे काही वस्तू असतात ती घेण्याची तुम्हाला सवय ही मात्र चांगली लागलेली आहे. तर सिंधू ही मधूच्या कानाजवळ येते आणि मधूला म्हणत असते की हे सर्व तुम्ही का केले, की राघव सरांच्या जवळ येण्यासाठी. तर मधूचे आणखीनच होश उडतात. त्यानंतर इकडे मधू आपल्या रूममध्ये येते आणि मधू मुद्दाम झोप लागल्याचे नाटक करत असते आणि मला झोपच येत नाही म्हणून ती राघवला कॉल करते आणि राघव तू माझ्या रूममध्ये येऊ शकतो का, मला खरंच झोप लागत नाही असे नाटक करत म्हणते. तर राघवला वाटत असते की मधू असे का म्हणत असते, तर सिंधू ही मधूचा प्लॅन ओळखते आणि राघव हा मधूच्या रूममध्ये येतो आणि मधू काय झाले असे विचारतो. तर लगेच मधू म्हणते की माझ्या डोक्यामध्ये खरंच खूप जळजळ होते आणि मला झोपसुद्धा लागेना. तर लगेच सिंधू ही खूप काही असा पिलोज घेऊन येते आणि तुमचं जे काही डोक्याची जळजळ आहे ना त्यावर हा रामबाण उपाय. तर लगेच सिंधू राघवला आपल्या रूममध्ये पाठवून देते आणि मी मधुताईंची काळजी घेते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर लगेच राघव आपल्या रूममध्ये निघून जातो. तर मधू ही सिंधूला म्हणत असते की मधुताई सिंधू हा काय मजाक लावला तू. तर लगेच सिंधू म्हणते की आपला जे काही प्लॅन आहे ना मधुताई, तो मला पूर्णपणे माझ्या लक्षात आलेला आहे आणि हे जे काही प्रेग्नन्सीचे नाटक आहे ना ते फक्त राघवला तुमच्या जवळ घेण्यासाठी हे सर्व नाटक तुमचे चालू आहे, पण तुमचा प्लॅन मी कधीही सक्सेस होऊन देणार नाही, ही गोष्ट तुम्ही चांगली लक्षात ठेवा. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.